अमरावती जिल्ह्यातील राजकारण सध्या प्रचंड तापलं आहे. कारण जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली अचलपूर नगर परिषद एका अनपेक्षित आणि वादग्रस्त युतीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार घेणाऱ्या भाजपने थेट एमआयएम सोबत युती केल्याचं चित्र अचलपुरात दिसून आलं आणि त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर, धोरणांवर आणि पक्षातील शिस्तीवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे. सर्वात आधी अचलपूर नगर परिषदेचे राजकीय गणित समजून घेणं गरजेचं आहे. अचलपूर नगर परिषदेत एकूण 41 नगरसेवक आहे. यामध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजेच 15 नगरसेवक, भाजपकडे 9 नगरसेवक, एमआयएमचे 3 नगरसेवक, प्रहार संघटनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि तब्बल 10 नगरसेवक अपक्ष आहेत. म्हणजेच येथे खरी सत्ता कोणाकडे आहे, तर ती आहे अपक्षांच्या हातात. जरी नगराध्यक्षपद भाजपच्या रुपाली मंथने यांनी जिंकलं असलं तरी संख्याबळाच्या बाबतीत भाजप अल्पमतात आहे. याच अपक्षांमुळे अचलपूर नगर परिषदेत सत्ता समीकरण वारंवार बदलताना दिसत आहे. याआधी प्रहार संघटना काही अपक्षांच्या मदतीनं काँग्रेसने उपाध्यक्षपद काबीज केलं होतं. मात्र बुधवारी विषय समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीआधी राजकीय पटावर अचानक मोठी हालचाल झाली. नगर परिषदेतील ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक कल्लू महाराज दीक्षित यांनी 10 अपक्षांचा स्वतंत्र गट स्थापन केला. या गटात एमआयएमचे 3 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक सामील झाले. यामुळे या गटाची ताकद थेट 15 वर पोहोचली. पण विषय समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी या गटाला अजून 7 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे होता. स्वाभाविकच सर्वाधिक संख्याबळ असलेल्या काँग्रेसकडे पहिल्यांदा हात पुढे करण्यात आला. काही विषय समितींच्या सभापती पद काँग्रेसला देऊ आणि उर्वरित समित्यांवर आमचा दावा मान्य करा असा तडजोडीचा प्रस्ताव काँग्रेस समोर ठेवण्यात आला. मात्र काँग्रेसने हा प्रस्ताव स्पष्ट शब्दात फेटाळला. काँग्रेसचा नकार मिळताच कल्लू महाराज दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील अपक्ष एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस गटाने थेट भाजपकडे मोर्चा वळवला आणि इथूनच सगळा वाद सुरू झाला. भाजपने कोणतीही अट न घालता, क्षणाचाही विलंब न करता या गटांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप एमआयएमचा समावेश असलेले गट एकत्र येऊन सत्ता समीकरण बदलेल का? हेच अचलपुराचं राजकारण आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकं काय घडलं तर विषय समितीच्या निवडणुका या नव्या समीकरणांमुळे लढवण्यात आल्या. शिक्षण समितीच्या सभापती पदावर एमआयएमचा नगरसेवक निवडून आला आणि त्याला भाजपच्या 9 नगरसेवकांचा थेट पाठिंबा मिळाला. महिला व बालकल्याण समितीचं सभापती पद भाजपने स्वतःकडे ठेवले. तेही एमआयएमच्या सहकार्याने. नियोजन आणि बांधकाम समितीचं सभापती पद अपक्षांच्या वाटेला गेलं. म्हणजे एकूणच काँग्रेसला पूर्णपणे डावलून भाजपने एमआयएमच्या मदतीनं विषय समितीवर वर्चस्व मिळवलं. यामुळे राजकीय दुटप्पीपणाचा आरोप भाजपकडे होऊ लागला आहे. कारण याआधी अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत भाजप एमआयएमची युतीचा प्रयोग झाला होता. तेही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएम सोबत युती नकोच असं स्पष्टपणे सांगत कारवाईचा इशाराही दिला होता. असं असतानाही अचलपुरात पुन्हा एमआयएम सोबत हातमिळवणी झाल्याने भाजपच्या पक्षशिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. नगराध्यक्ष रुपाली मांथने यांना तात्काळ स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान रुपाली मदने यांनी दिलेल्या खुलास्यादरम्यान एमआयएम अपक्षांसह अचलपुरात विकास आघाडीमध्ये असल्याचं सांगितलं आहे. नगर परिषदेत भाजपचा स्वतंत्र गट आहे आणि भाजपचा एमआयएमशी थेट कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र राजकीय वर्चस्व असं आहे की भाजपच्या मतामुळेच एमआयएमचा सभापती निवडून आला आणि त्यामुळे हा खुलासा राजकीय नुकसान टाळण्यासाठीच प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. एकूणच काय, अचलपूर नगर परिषदेत घडलेला हा प्रकार फक्त स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नाही, तो भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर, पक्षशिस्तीवर आणि सत्तेसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर मोठे प्रश्न उपस्थित करणार आहे. आता भाजपची वरिष्ठ पातळी या प्रकरणावर नेमकी काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या युतीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.